हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा। मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजची ठळक बातमी आहे विश्वनाथ पाटील यांच्या फसलेल्या शक्ती प्रदर्शनाची। भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लाखोंच्या संख्येने हजर राहा असे आवाहन त्यांनी त्यांच्या समर्थकांना व शेतकरी बांधवांना केले होते। मात्र 2 दिवसापूर्वी त्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट त्यांना चांगलीच महागात पडली आणि समर्थकांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली। अत्यल्प प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले व त्यांच्याच उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला। ते अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन होईल, कुणबी समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहील असे सर्वांना वाटत होते। मात्र त्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट वादग्रस्त ठरली। त्यांचे व कपिल पाटील यांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले। त्यामुळे सेटिंग झाल्याच्या चर्चा रंगल्या। विविध प्रकारचे प्रश्न विश्वनाथ पाटील यांना विचारले गेले। त्यामुळे विश्वनाथ पाटील यांची खूप मोठी बदनामी झाली। त्याचा फटका त्यांना आज उमेदवारी अर्ज भरताना झाला। इतर पक्षातील सोडा पण कुणबी समाजातील कुणीही प्रमुख नेता त्यांच्यासमोर उमेदवारी अर्ज भरताना न गेल्याने त्यांचे आजचे शक्ती प्रदर्शन चांगलेच फसले। त्यातच त्यांनी उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी केलेले भाषण हे चांगलेच वादग्रस्त ठरले। त्यांनी आपल्या भाषणामध्ये कुणबी समाजातील राजकीय नेत्यांना गद्दार असे संबोधल्याने व त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा केल्याने समाजामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। याच भाषणात त्यांनी कपिल पाटील यांच्यावरही टीका केली तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला। आपणही ऐका विश्वनाथ पाटील यांचे हे वादग्रस्त भाषण। आपल्याला सगळ्यांना हे भान ठेवलं पाहिजे की एका जातीला बरोबर घेऊन केवळ निवडणूक जिंकता येणार नाही, कारण लोकसभेची निवडणूक आहे। त्यात बदलापूर असेल, कल्याण शहर असेल आणि भिवंडी शहर याच्यावर आपला कुठलाही प्रकारचा कंट्रोल नाही। उरलेला मुरबाड तालुका, उरलेला शहापूर तालुका, उरलेला भिवंडी ग्रामीण तालुका आणि वाडा तालुका याच्यावर आपली शिस्त आहे। पण इथल्या संबंध बहुजन वर्गाला जर आपण एकत्रित केलं तर निश्चितपणानं आपण विजयाचा टप्पा गाठू शकतो। अशा पद्धतीचे एक वातावरण तयार झालेलं आहे। गावागावामधून मला हजारो फोन आले, तरुणांचे फोन आलेले आहेत, त्याच्यात म्हाताऱ्यांचे फोन आलेले आहेत। एवढंच नव्हे तर सर्व शेतकरी वर्गाने आपण कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी घातली पाहिजे असा मला आग्रह धरलेला आहे। मध्यंतरी 2-3 वादग्रस्त गोष्टी झालेल्या आहेत, त्याचाही उल्लेख या ठिकाणी मी करतो। एकदा उद्धव ठाकरेंची अचानक भेट झाली, ती काही ठरवून झालेली नव्हती। अचानक मी आणि एकनाथ शिंदे काही विषयांच्या चर्चेसाठी आम्ही एकत्र बसलेलो होतो। त्यांनी चहाचं आमंत्रण दिलं, त्या ठिकाणी मी गेलो। परंतु पलीकडच्या रूममध्ये आपले उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख बसलेले होते याची मला कल्पना नाही, परंतु समोरासमोर भेट झाल्यानंतर भेट टाळता येत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। बरीच चर्चा झालेली आहे। मागचे त्यांना मी काही कटू अनुभव सांगितलेले आहेत आणि त्यांना हे स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमची कोकणातली आणि मुंबईतली सगळी शिवसेना हा कुणबी वर्ग चालवत असतो आणि त्यामुळे ह्या वर्गाला वंचित ठेवून तुम्ही काम करू शकणार नाही, निवडणुका जिंकू शकणार नाही याची जाणीव त्यांना मी दिली। परंतु त्या भेटीत त्यांनी मला पाठिंबा सांगितला का आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे। म्हणजे निवडणूक जवळ आली की फक्त आमची आठवण येते आणि निवडणूक संपली का आमची आठवण तुम्हाला होत नाही। 2009 साली तुम्ही आम्हाला जे काही फसवले त्याची आठवण आमच्या मनामध्ये निश्चितपणानं आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे। कुठल्याही पद्धतीचं आश्वासन त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट मात्र ठरवून झाली होती। ती भेट ते आणि मी अशी 2च माणसांनी एकत्र बसायचा अशा पद्धतीने ठरलेलं होतं। त्या पद्धतीने विमानतळावर आमची 1 तास चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये कुणबी समाजाचं संबंध जे काही महत्त्व आहे ते महत्त्व त्यांना मी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर या संबंध समाजासाठी जे महामंडळ डिक्लेअर करण्यात आलं होतं त्या महामंडळाची कुठल्याही पद्धतीची अजून कार्यवाही झालेली नाही, त्याची नियुक्ती झालेली नाही आणि हे महामंडळ जर कार्यान्वित झालं तर कुणबी समाजातील हजारो मुलांना एक मोठं काम मिळेल, काम धंदा करता येईल, शिक्षण घेता येईल अशा पद्धतीचा एक मोठा निधी 500 कोटी रुपयाचा देण्यात यावा अशा पद्धतीची मी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर एवढ्या मोठ्या समाजाकडे आज आमदार खासदार नाहीत,
जे एखादा आमदार असेल तो पक्षाला बांधलेला आहे. तर ह्या समाजाला आज जर खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये जर सहभाग पाहिजे असेल तर एखादी राज्यसभा अगर एखादी एजन्सी मिळाली पाहिजे ही ठाम भूमिका मी त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचबरोबर आज भात उत्पादक शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे ज्याच्यावर आपण आंदोलन करतो नेहमीच, तो भात उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न फार जटिल बनलेला आहे. या भागातली शेती उद्ध्वस्त व्हायला आली आहे. त्याचबरोबर ह्या भागात जेवढी धरणं बनतो त्या धरणातलं पाणी मुंबईला दिलं जातं. इकडे बारमाही पाण्याची सिंचन व्यवस्था नाही. या सगळ्या जटिल समस्यांवर अत्यंत चांगल्या पद्धतीने माझी चर्चा झाली. मात्र त्याला मी एक अट टाकलेली आहे की ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला तुम्ही गळ घालू नका, कारण तुमचा उमेदवार जनतेला पसंत नाही, आम्हाला देखील पसंत नाही. हा एवढा उलगट उमेदवाराला आम्हाला मत द्यायला लावू नका. आम्हाला जो निवडणुकीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला घेऊ द्या. अशा पद्धतीने मी त्यांना अजून सांगितलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचं आश्वासन दिलेलं नाही. त्याचबरोबर त्यांचा माझा जो काही फोटो आला कपिल पाटलांचा माझा, आम्ही दोघेही निघालो होतो. ते विमानाने निघाले त्यावेळी मी बाहेर पडत होतो. त्याच वेळेला आपल्या कक्षामध्ये किसन कथोरे आणि कपिल पाटील बसलेले होते. मुख्यमंत्री आणि माझा फोटो चालू होता. त्याच वेळेला मध्ये दोन्ही पण असे घुसले मध्ये आणि तो फोटो व्हायरल करण्यात आला जाणून बुजून की लोकांच्या मनामध्ये काहीतरी दुष्ट आलं पाहिजे आणि विश्वास पाटलांनी काहीतरी माघार घेतली आणि त्याच्यानंतर विश्वास पाटलांनी आम्हाला पाठिंबा दिला असा काहीतरी भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेला विमानतळावर मी गाडीमध्ये येत होतो त्याच वेळेला प्रकार हा लक्षात आल्याबरोबर मी माझे खुलासे वारंवार टाकलेले आहेत. परंतु आपल्या समाजामध्ये पण आपले शत्रू बसलेले आहेत आणि त्या शत्रूला मला एवढंच सांगणं आहे का आजपर्यंत कुणबी समाजाचा स्वाभिमान मी कधीही घाण ठेवला नाही. जे केलं ते लोकांसाठी केलं, जे करणार आहे ते पण लोकांसाठीच करणार आहे. या उलट लोकांना अभिमान वाटायला पाहिजे होता का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विश्वनाथ पाटलांच्या बरोबर 1 तास वन टू वन चर्चा करतो. याचा अभिमान का नाही वाटतो लोकांना? का लोकांना याचा अभिमान वाटला नाही का उद्धव ठाकरेला भीक मागायला माझ्या दारात यायला लागतं? हे वाटायला पाहिजे खरं म्हणजे. आणि त्यामुळे मी कोणालाही कुणबी सेना घाण ठेवलेली नाही. आपल्याला मर्दासारखं लढायचं आहे आणि त्यामुळे ते लढताना मात्र माझी एक अट राहणार की जसा समाज माझ्याकडून अपेक्षा करतो तशी कोटराम पवारकडून पण तुम्ही अपेक्षा केली पाहिजे. किसन कथोरेकडून पण अपेक्षा केली पाहिजे. मी किसन कथोरेला म्हटलं तर मी लोकसभा लढत नाही, ठीक आहे, माझ्याकडे पैसे नाही, मग तुम्ही राहा, आम्ही तुमच्याबरोबर राहतो. परंतु एवढं हे करण्याची हिंमत कोणाच्या बापामध्ये नाही. ती हिंमत फक्त विश्वनाथ पाटीलच दाखवू शकतो. आणि त्यामुळे हिंमत करून तुमचे आशीर्वाद घेऊन माझ्याबरोबर माणसं किती आहेत ते मला माहिती नाही. मात्र गावच्या गाव जर आम्ही भविष्य काळामध्ये पिंजून काढला तर निश्चितपणानं आपला यश मिळाल्यास कधी राहणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि त्यामुळे एका 2-3 दिवसामध्ये वातावरण कसं तयार होतं, काय तयार होतं त्याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे. वारंवार मी सभेच्या नेमलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचा निर्णय मी एकटा करत नाही. त्याचबरोबर आपल्याला कुठलाही मोठा जर निर्णय करायचा असेल तर जाहीर सभेचं आयोजन 12 तारखेला आपण करू आणि जो काही निर्णय करायचा तो लोकांच्या समोरच होईल ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्यामुळं या सभेचे येणार नाही त्याला गद्दार म्हणून आम्ही घोषित करू. ज्याला समाजाचा विषय येतो, ज्याला समाजातले नेते तरी आपल्याबरोबर आहेत का याचा विचार आपल्याला पहिल्यांदा करावा लागेल. आणि त्यामुळं आज समाज अतिशय समाजात कशाला संबंध बहुजन समाज अतिशय संकटातून वाटचाल करतो आणि ह्या संकटग्रस्त परिस्थितीमध्ये जे पुढारी कोणी राहणार असतील त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात येईल असं मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी भाग भरण्यासाठी निघायचं आहे. आपण सर्वजण शिफ्टी घेऊन जाणार आहोत आणि संदेश तुला दाखवतो शेलारला हनुमान मंदिराला आपल्याला थांबायचं आहे. तिथून आपल्याला पुन्हा शिफ्टीने पुढे नदी नाक्यापर्यंत जायचं आहे आणि नंतर आपल्याला पायी जावं लागणार आहे. धन्यवाद. संभ्रम होता. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही.
आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतोय ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.